बीडच्या मस्साजोगमधून काँग्रेसची सद्भावना रॅली जी आहे ती आज निघतेय। धनंजय देशमुख सद्भावना रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आज आणि उद्या ही सद्भावना रॅली जी आहे ती निघणार आहे। बीड प्रकरणावरून काँग्रेसकडून सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या रॅलीला सुरुवात झालेली आहे, मात्र या रॅलीला सुरुवात होण्याआधी सपकाळांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली। धनंजय देशमुख सुद्धा या सद्भावना रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। महेंद्र जोगे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महेंद्र, मस्साजोग ते बीड काँग्रेसची ही सद्भावना रॅली सुरू झाली आहे। मस्साजोगमधून 2 दिवसांच्या सद्भावना पदयात्रेला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं मस्साजोगमधून ही पदयात्रा जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आजचा जो मुक्काम आहे तो नेकनूरला असणार आहे आणि पुढे उद्या बीडकडे ही पदयात्रा रवाना होणार आहे। आपण जर पाहिलं तर मस्साजोगमधून देशमुख कुटुंबीय जे आहेत ते या सद्भावना यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। मराठवाड्यात नव्हे तर राज्यातल्या विविध भागामधून काँग्रेसचे कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत। मला सांगा सर, आपण यात्रेमध्ये सहभागी होतोय, या सद्भावना यात्रेमागची जी प्रमुख भूमिका आहे ती आपली काय? मी व्यक्त केलेली आहे। निघत असताना त्या ठिकाणून आपण कृपा करून ती त्या ठिकाणून घ्यावी। काँग्रेसची जी वरिष्ठ नेते मंडळी आहे, महाराष्ट्रातली असेल किंवा राज्यातले देशातील असेल, या सद्भावना यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। पण या ठिकाणचा जनसामान्य सहभागी झालेला आहे। नेत्यांच्या पण शुभेच्छा आहेत। ही यात्रा सद्भावनेची आहे। नेते मंडळीचा पाठिंबा आहे आम्हाला। नाना पटोले असतील किंवा वडेट्टीवार असतील, हे सगळे सगळे नेते पाठीशी आहेत। शरीराने जरी आले नसले तरी या सूत्राच्या या तत्वज्ञानाच्या सोबत